स्ट्राईक लाईन शिरीष, नॉन स्ट्राईक लाईन नितीन. आवाशी मधलीवाडी संघाकडून हा मात्र उंच फटका मारलेला बघूया. चेंडूवरती झेल आहे आणि पहिला चेंडूवरती पहिला धक्का बसतोय तो आवाशी मधलीवाडी संघाला. हा सुंदर फटका मारतोय पॉईंटच्या वरून. एक धाव निश्चितपणे पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत त्या मधलीवाडी संघाच्या नितीनने. पहिले पॉवर प्लेचं षटक असणार आहे. मर्यादित 4 षटकांचा सामना आहे. भैरी भवानी अजगणी विरुद्ध आवाशी मधलीवाडी. पुढील चेंडू अशफाकचा फुल टच पद्धतीचा चेंडू होता, मात्र तितका फायदा उचलता आला नाही नितीनला. निर्धाव चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. अब ये शीश नाजुक है तेरी लाज हम रखे तेरे कर रखी शपथ ना जग कंबे है आया पानी. कॉमेंटसाठी यायचंय सरफराज भाई. नाही पाहूया इथं पंचांकडे इथं दाद मागतायत. पंचांचं डिसिजन अजून यायचं पेंडिंग आहे. येस दिस मॅन इज गॉन. बाद होताना दिसतोय. गडी बाद झालाय आणि डीजे वाजतोय. आपण ऐकूया मध्ये संगीत. हमने जब जब शमशीरें तानी है माया भवानी. नवीन फलंदाज मैदानात येतोय. सुमित मॅन फ्रॉम आवाशी. सुमित गेंदबाजी के लिए गेंदबाज आते हुए अशफाक. अशफाक गेंदबाजी के लिए आते हुए
असगरे विरुद्ध आवाशी मधले बड़े सुंदर चेंडू गेंद का बल्ले का कोई संपर्क नहीं, यहाँ पे बिंदी गेंद आती हुई रन संख्या जैसे थे कुल मिला के अब तक की 2। अशफाक के बारे में जरूर चर्चा होगी कि ये जो अशफाक है 10 PL के अंदर बहुत ही अच्छा इन्होंने प्रयास किया था, अच्छी गेंदबाजी की थी। वही अशफाक आज गेंदबाजी के मोर्चे पे आते हुए षटक क्रमांक 1 समाप्त होते, एक षटकाचा खेळ संपलाय, एक षटकाके धावसंख्या पोहोचले 2 या धावसंख्येवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात आम्ही घेतो छोटासा ब्रेक, ऐकूया एक मधुर संगीत डीजेद्वारा। सुमित आहे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय, तो गोलंदाज राईट ऑफ द विकेटचा मागा करण्यासाठी सज्ज झालाय बावा दाडवे। व्यंकटेश प्रसाद म्हणून ज्याची ओळख या पंचक्रोशीमध्ये केली जाते तोच बावा दाडवे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय। धावसंख्या पहिल्या षटकांमध्ये 2 धावा 3 गडी बाद केलेत। आमच्या सोबत बाबल्या आणि फवाद चिकटे हे सुद्धा जोडत आहेत, तर थोड्याच वेळात राईट ऑफ द विकेटचा मागा करताना दिसतोय। चेंडू टाकलाय, चेंडू पुल केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि चेंडू जा केलाय सी मागे च्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेला हा मोठा चौका चेंडू सरळ सीमा रेखापार पहिला चौका या सामन्यामध्ये। धावसंख्या पोहोचले आतापर्यंत 6 या धावसंख्येवर। रनसंख्या कुल मिला के अब तक की 6 गेंदबाजी केली, गेंदबाज आते हुए बावा राईटम ओत विकेटचा मागा करण्यासाठी सज्ज झाले, सामना करण्यासाठी सज्ज झाले तो फलंदाज बंड्या निलेश आंबरे मॅन फ्रॉम आवाशी, ज्याला बंड्या म्हणून ओळख आहे, ज्यांची ते सलामीसाठी इथं आलेले आहेत। गेंदबाजी केली, गेंदबाज आता वे सुंदर चेंडू आला होता, कार्पेट खेळण्याचा प्रयत्न ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता, तोपर्यंत एक धाव धावून काढण्यात यश, एक धावाने धावसंख्या सरसवली आहे। धावसंख्या पोहोचली ती आतापर्यंत 7 या धावसंख्येवर। सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, दुसरं षटक प्रगतीवरती असताना धावसंख्या पोहोचल्या 7 या धावसंख्येवरती। आपण पाहतोय आवाशी मधलीवाडी हा संघ म्हणजेच आपण ज्याच्यामध्ये शिरीष, नितीन, रवी, बंड्या, सुमित म्हणजे मेंढीस याच्यासारखे मोठे अष्टपैलू खेळाडू आपल्याला खेळताना दिसत आहेत। त्याचबरोबर समोर जो संघ खेळतोय तो म्हणजे अजगणी म्हणजे अशफाकचा संघ आणि बावाचा संघ खेळताना दिसतोय। सुद्धा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता आणि कुठलाही संपर्क नाही, दिशाहीन गेंदबाजी करते हुए या सिटीचा व्हाईट बॉल। अंपायर सचिन बताते हुए की व्हाईट बॉल, अतिरिक्त चेंडू येतोय, अतिरिक्त धावा निश्चितच मिळणार, अतिरिक्त धावाने पुन्हा धावसंख्येत भर पडली आहे। धावसंख्या पोहोचते ती आतापर्यंत 8 या धावसंख्येवरती। रनसंख्या कुल मिला के अब तक 8। सुंदर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला तर मिस टायमिंग होतोय, अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत। एक धाव पुन्हा दुसऱ्या धावासाठी येताना दिसत आहेत, 2 धावा सोप्या रीतीने पूर्ण करताना दिसत आहेत। 2 धावाने धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केली आहे। धावसंख्या पोहोचले आतापर्यंत 10 या धावसंख्येवर। रनसंख्या की बात करें तो कुल मिला के अब तक की 10। दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू टाकण्यासाठी अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत। दुसऱ्या षटकातील गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो गोलंदाज बावा धाडवे, मॅन फ्रॉम अजगणी आपण पाहतो जय गणेश झुंजार अजगणी मधून खेळाडू बावा धाडवे टू दिस प्लेयर। सुंदर चेंडू पुल करण्याचा पुन्हा प्रयत्न केला, येस दिस इज वाईड, दिशाहीन गेंदबाजी करते हुए बावा कुछ अलग थलग करते हुए बात की स्कोर की तो रन संख्या कुल मिला के अब तक की 11 धाव संख्या पोहोचले 11 धाव संख्येवरती। अशफाकने अप्रतिम इथं षटक टाकलं होतं, ज्याच्यामध्ये 3 गड्यांना परत तंबूत पाठवलं होतं आणि 2च धावा खर्च केल्या होत्या। पुन्हा बावाला संधी भेटले आणि बावाने इथं चुका केल्यात आणि या चुकाने धावसंख्या पोहोचले 11 धावसंख्येवरती। म्हणजे आतापर्यंत 3च चेंडू झालेत आणि 9 धावा खर्च केल्यात। महागडं षटक म्हणता येईल तर भैरी भवानी अजगणी या संघामधून गोलंदाजी करणारा बावा दाडवे याच्याकडून।
गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज झालाय, बावा सज्ज झालाय सामना करण्यासाठी. मेंडिस ऑन स्ट्राईक. सुमितला मेंडिस का बोलतात याच्याबद्दल सुद्धा निश्चितच चर्चा करू. चेंडू टाकलाय, चेंडूला पुल केलाय, ते अप्रतिम शतक्षण पाहायला भेटते. तोपर्यंत एक धाव वसूल करण्यात यश. पॉईंटमध्ये सुंदर शतक्षण पाहायला भेटतो. एक धाव निश्चितच मिळणार. एक धावांनी धावसंख्या सरसवली. धावसंख्या पोहोचते आतापर्यंत 12 या धावसंख्येवरती. रनसंख्या की बात करें तो कुल मिला के अब तक की 12 गेंदबाजी केली. गेंदबाज जाते हुए बावा धाडवे अप्रतिम कमबॅक करताना दिसतोय. 3 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केला तर हा चेंडू टाकला होता, याच्यामध्ये एक धाव, म्हणजे आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत तर त्याच्यामध्ये 10 धावा खर्च केल्या. तोच बावा धाडवे गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राइट ऑफ द विकेट बावा टू दिस प्लेयर. ओहो, दिशाहीन गेंदबाजी फिर से हो सकती है. यस, दिस इज अ वाइट बॉल. अंपायर सचिन शर्मा द्वारा वाइट का इशारा आता हुआ अंपायर को एक्सरसाइज करने का मौका मिलता हुआ. एक अवांतर दवेने धावसंख्येत भर पडले. धावसंख्या पोहोचल्या आतापर्यंत 13 या धावसंख्येवरती. हाँ बोला 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 सगोब भाई. हाँ सर बोला ना. नो चेंडू आहे. धावसंख्येत 1 नि भर पडते. धावसंख्या होते 14. आता मात्र फ्री हिट असणार आहे. बावाचा नो चेंडू आणि निलेशला षटकार चौकार मारण्याची संधी चालून आली आहे. आता मात्र बावा टू निलेश. या सुरेख फटका मारलाय. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. एक धाव मात्र मिळते आणि एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 15. सुरेख चेंडू टाकला होता. फ्री हिटची संधी होती परंतु निलेशला चेंडू खेळता आलेला नाहीये. एक धाव मिळते आणि धावसंख्या झाली आहे 15. 15-20 वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू म्हणजे निलेश बंड्यामरे. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते त्यांच्या पंचक्रोशीमध्ये ज्या मॅचेस होतात त्यामध्ये. पण आज काहीसे ते अडखळत खेळत आहेत. परंतु आज सामना करतो तर मेंडिस. पाहूया मेंडिसचा पहिला आणि हलका थोडा ऑफ ट्रेशन चढवतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. धावचित होण्याची शक्यता परंतु धावसंख्या जाऊन पोचली ती 15. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते मेंडिस आणि बंड्याकडून. दोन षटकाचा खेळी तर समाप्त झाले. 2 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचते 15 धावसंख्येवरती. रनसंख्या कुल मिला की अब तक की 15, म्हणजे या षटकांमध्ये 13 धावा खर्च झालेत. दोनच रन दिले 13. सुद्धा चेंडू टाकलाय. चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला. गेंद का बनले का यहाँ पे कोई संपर्क नहीं. बिंदी गेंद आती भी. बॉलिंग मार्ग सज्ज झाला आहे. फुलटा चेंडू होता. चेंडू पुल केलाय. चेंडू आकाशात आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार येतोय म्हणजे धावसंख्या पोहोचले आतापर्यंत 20 या धावसंख्येवरती. बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज अशफाक. आइटम ऑफ द विकेट टू दिस प्लेयर. दिशाहीन गेंदबाजी हो सकती है जी. दिशाहीन गेंदबाजी करते हुए अशफाक अब लाइन लेंथ बिगड़ते हुए अशफाक द्वारा एक एक्स्ट्रास के साथ में रन संख्या बढ़ती हुई
धावसंख्या 1 ने बढ़ले, धावसंख्या पहुंचले आतापर्यंत 21 धावसंख्येवर. रनसंख्या की बात करें तो कुल मिला के अब तक की 21. गेंदबाजी के लिए गेंदबाज आते हुए अशफाक त्याग राइट आर्म ओ द विकेट राइट आर्म राउंड द विकेट टाकतोय. सुंदर चेंडू, चेंडू आकाशात आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होतोय. झेल टिपण्याची संधी होती, झेल इथं प्रयत्न चांगला केला होता पण असफल राहत आहे, तर अयशस्वी राहत आहे, तर झेल सुटतोय आणि एक धाव निश्चितच मिळणार. एक धावाने धावसंख्येत भर पडले, धावसंख्या पोहोचले आतापर्यंत 22 या धावसंख्येवर. रन संख्या कुल मिला के अब तक की 22 है. गेंदबाजी के लिए गेंदबाज आते हुए अशफाक. मग जिस तरीके से बात करें की ज्या वेळी म्हणजे ज्या क्षणी इथं सुमित म्हणजे मेंडिसने एंट्री केली आहे, इथं बंड्याचा सुद्धा जोश वाढलेला आहे आणि इथं अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते, खास करून आवाशी मधलेवाडी या संघाकडून. राईटम ओव्हर द विकेट पुन्हा टाकण्यासाठी सज्ज. राईटम राउंड द विकेट टाकतोय. सुंदर चेंडू, अप्रतिम क्षेत्ररक्षण कभी भी मामला बन सकता है. सुंदर क्षेत्ररक्षण, तोपर्यंत एक धाव वसूल करण्यात यश. एक धावाने धावसंख्येत भर पडले, धावसंख्या पोहोचले आतापर्यंत 23 या धावसंख्येवर. रनसंख्या की बात करें तो कुल मिला के अब तक की 23 से तीसरं षटक प्रगतीवरती असताना धावसंख्या पोहोचले 23 या धावसंख्येवरती. आयटम ओव्हर द विकेटचा मागा पुन्हा करण्यासाठी सज्ज झालाय. राउंड विकेट मागा करतोय अशफाक. चेंडू पुल केला, चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अरे चेंडू जातोय सीमा रेखा पार, 4 26 या धावसंख्येवर. रनसंख्या कुल मिला के अब तक की 27. गेंदबाजी के लिए गेंदबाज अशफाक आते हुए. सुंदर चेंडू टाकला है, गेंद का बल्ले का यहाँ पे कोई संपर्क नहीं, गेंद जाती हुई सीधी विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद के लिए. षटक क्रमांक 30 समाप्त होते. 3 षटकांचा केले इथं समाप्त झालाय. 3 षटका आगे धावसंख्या पोहोचली ती 27 या धावसंख्येवरती. देते छोटासा ब्रेक, देते मौका डीजे के लिए. हॅलो. नील नाईट आणि रामवर्धनी सोनगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. नील नाईट आणि रामवर्धनी सोनगाव या पुढील होणारा सामना जर तुमचा असेल तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. त्यांनी त्वरित पॅव्हलियनशी संपर्क साधायचा, आपल्याला टॉच ओढून घ्यायचा आहे. सुबह तुझको मिलना तो मैं आज पाटच उठ गया और तुझसे मिलते समय हलके बजाते बजाते मेरा टिपरूस तुट गया. थँक्यू डीजे. दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायची, थोडीशी चूक झालेली होती. धावसंख्या पोहोचली ती आतापर्यंत 28 या धावसंख्येवरती. रनसंख्या कुल मिला के अब तक की 28. धावसंख्या पोहोचले 28 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय नवीन गोलंदाज. बॉलरचं नाव सांगायचं प्लीज. सूरज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय सामना करण्यासाठी. मेंडिस आणि बंड्या म्हणजे निलेश, मेंडिस आणि सुमित आणि निलेश अशी जोडी अजूनही मैदानात आहे. अप्रतिम पार्टनरशिप पाहायला भेटली होती या दोन्ही फलंदाजांकडून. 26 धावांची इथं पार्टनरशिप पाहायला भेटते. रॅटम ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू टाकला तर अलार्म कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाते स्ट्रेट लाईनकडे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावासाठी येताना दिसत आहेत. 2 धावा सोप्या रीतीने पूर्ण करताना दिसत आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे वाढली आहे. धावसंख्या सरसवले. धावसंख्या पोहोचल्या 30 या धावसंख्येवर. धावसंख्या पोहोचल्या 30 या धावसंख्येवरती. गेंदबाजी केली फिरसे गेंदबाज जाते हुए. त्याचबरोबर एक मोठं व्यक्तिमत्व आपल्याला इथं पाहायला भेटेल. निश्चितच आपण त्यांच्याबद्दल चर्चा करू. धावसंख्या पोहोचल्या 30 या धावसंख्येवरती. गेंदबाजी केली गेंदबाज जाते हुए. शिवसेनेचे कार्यकर्ते सुशील भाऊ आमरे यांचं इथं आगमन झालेलं आहे, तर त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांनी पॅव्हलियनमध्ये येऊन बसण्याची कृपा करावी. सुंदर चेंडू, चेंडू आकाशात झेल सोडताना दिसतोय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेखा भाग चौकारासाठी. गेम जाते मी चौका केली. 4 धावांसाठी हा चेंडू जातोय. 4 धावाने धावसंख्येत पडले. धावसंख्या पोहोचले 34 या धावसंख्येवर.
कंपनीच्या या चौकारावर संजू कांबळे यांच्याकडून त्यांना 100 रुपयाची पारितोषिक आहे, त्यांनी घेऊन जायचं आहे. इथे त्यात मान्यवरांचं स्वागत होताना दिसतंय, कारण भगवा चषक आहे आणि भगवा चषकामध्ये हे आपल्याला पाहायला भेटतच निश्चित. सुंदर चेंडूने बॅटची कडा घेतली, बॅकवर्ड पॉईंटकडे चेंडू येतोय, तोपर्यंत एक धाव काढण्यात यश भेटले. एक धावावरती संतुष्ट होत आहेत. एक धावाने धावसंख्येत भर पडले, धावसंख्या पोहोचले आतापर्यंत 35 या धावसंख्येवरती. 4 षटकांचं आहे ना, चौथं षटक प्रगतीवरती असताना धावसंख्या पोहोचल्या 35 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज झाले सूरज सज्ज झालेला आहे. ऑन स्ट्राइक बैट्समैन की बात करें तो यहाँ पे बंड्या और स्ट्राइक वरती सलामीसाठी आलेला बंड्या अजूनही मैदानात. नॉन स्ट्राइक बॅट्समॅन सुमित म्हणजेच मेंडिस आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या पोहोचले आतापर्यंत 35 या धावसंख्येवरती. प्रतिम कामगिरी करताना दिसत दोन्ही फलंदाज. आतापर्यंत 33 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटते या दोघांकडून. गेंदबाजी केली फिर से गेंदबाज आते हुए सूरज मॅन फ्रॉम अजगणी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. राईट ओव्हर द विकेटचा मागा करताना दिसतोय. सामना करण्यासाठी सज्ज झाले थे बंड्या ऑन स्ट्राइक. बंड्या की बारे में अगर बात करें तो जब से सुमित मैदान के अंदर जब से सुमित ने यहाँ पे एंट्री की है, उसके बाद यहाँ पे स्कोर्स आना चालू हुआ है. म्हणजे स्कोरबोर्ड थोडा हलताना दिसले. नितीन बाद झाला होता, त्यानंतर शिरीष सुद्धा बाद झाला होता, रवी बाद झाला होता आणि बंड्या आणि सुमितने इथपर्यंत संघाला नेऊन ठेवले. रटम ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला था, पुल अनसक्सेसफुल. गेंद का बल्ले का कोई संपर्क नहीं. गेंद विकेट कीपर के दस्ताना में जाती हुई बिंदी गेंद के लिए. और जब बिंदी गेंद आती है तो यहाँ पे प्रेशर बनता है खास करके बैटिंग करने वाले टीम के लिए. और कॉन्फिडेंस लेवल खास बढ़ता हुआ गेंदबाज का. गेंदबाजी के लिए गेंदबाज आते हुए तैयार है सूरज मैन फ्रॉम अजगनी. राइट आर्म ओवर द विकेट. गेंदबाजी करके सामना करके इनका बंडे ऑन स्ट्राइक. सुंदर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला होता. क्या हुआ है यहाँ पे? यस, दिस मैन इज गॉन. विकेट का पतन होता हुआ बंडे बैक टू पवेलियन. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय सूरज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मागा करताना दिसतोय. सामना करण्यासाठी सुचित सज्ज आहे. ऑन स्ट्राइक सुचित और नॉन स्ट्राइक मेंडिस. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. विकेटच्या मागे सुंदर यष्टीरक्षणाचं काम पाहतोय अशफाक. राईट आर्म ओव्हर द विकेट सुचित. सुंदर चेंडू इथं फुल केलाय. चेंडू त्या बल होतोय. चेंडू जातोय सीमागे कापात. दणदणीत चौकार.
तुमचा सगळ्यांनी यथोचित सत्कार करण्यात येईल आपल्या संजोग आमरे शाखा प्रमुख यांच्याकडून. सो सुरेश पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन येतोय तो बापू सुचित. स्ट्राईकला आहे तो अशोक, नॉन स्ट्राईकला आहे तो बावा. भैरीभवानी अजगणी संघाकडून ओपनिंगला आलेली जोडी आहे ही. सुरेख फलंदाजी केली होती निलेश आणि सुमित यांनी. आपल्या संघाला एक चांगलं असं टार्गेट दिलंय अजगणीसाठी. सलामीची जोडी मैदानात येताना दिसते. राम आणि लक्ष्मण अशी जोडी मानली जाते, म्हणजे अशोक आणि बावा जोडी मैदानात येताना दिसते. खास करून आपण पाहतोय इथं अजगणीचा संघ म्हणजेच भैरी भवानी अजगणी सुंदर चेंडू पूल केलाय. बॅकवर्ड पॉईंटकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रक्षक चेंडूवरती येतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण, एक धावावरती संतुष्ट, एक धावाने एक धाव जमा होते. इथं अशोकच्या खात्यामध्ये एक धाव जमा होते. भैरी भवानी अजगणीच्या खात्यामध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय 40 धावांची आवश्यकता. गेंदबाजी केली, गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो गोलंदाज सुचित. मॅन फ्रॉम आवाशी मधलेवाडी. अवश्य मधलेवाडीचा हा खेळाडू आज गोलंदाजी करताना दिसतोय. सामना करण्यासाठी राम लक्ष्मणची जोडी या पंचक्रोशीतील मानली जाणारी अशोक आणि बावा अशी जोडी मैदानात येताना दिसते. विकेट चा मागा करताना दिसतोय. सामना करण्यासाठी सज्ज झालाय तो बावा दाडवे. व्यंकटेश प्रसाद म्हणून ज्याची ख्याती आहे, ज्याची ओळख आहे, तोच बावा दाडवे आता इथं फलंदाजीसाठी सज्ज झालेला दिसतोय. सुचित मागा करणार विकेट. चेंडू टाकलाय, आकुट टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू पूल केलाय, बॅकवर्ड पॉईंटकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. अप्रतिम गोलंदाजी पहिला भेटते सुचित द्वारा. एक धावावरती संतुष्ट, एक धावाने धावसंख्येत भर पडले. धावसंख्या पोहोचते आतापर्यंत 2 या धावसंख्येवर. पहले षटक प्रगति पथावरती असताना रन संख्या कुल मिला के अब तक की 2 पावर प्ले के अंदर ये ऐसी गेंदबाजी करा जिस तरीके से अशफाक ने गेंदबाजी की थी पिछले यही मुकाबले के अंदर हमने देखा था कि फर्स्ट इनिंग के अंदर जिस तरीके से अशफाक ने गेंदबाजी की थी करीब 2 रन खर्च किए थे और 3 विकेट चटकाए थे और यही बहुत ही अच्छा काम करते हुए सुचित जसं तसं उत्तर देताना दिसतोय. अजूनपर्यंत गडी कोणताही बाद झाला नाही आहे पण 2च धावा खर्च केल्यात. गेंदबाजी के लिए फिर से गेंदबाज जाते हुए या कुछ समस्या है यहाँ पे ग्राउंड के अंदर बहुत ज़्यादा बातचीत होती हुई. पंचांना विनंती आहे सामने लोक संपवून घ्यायचे तर कारण पहिलाच दिवस आज उद्घाटनाचा दिवस आणि भरपूर उशीर झालेला आहे. आपण पाहते भगवा चषक 2021 गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. गोलंदाज अंपायर बीच में कुछ चर्चा होती हुई डिस्कशन चालू है. कोई जरूरी चर्चा हो सकती है यहाँ पे.
कुछ समस्या है यहाँ पे, समस्या थी। वो समस्या सॉल्व हुई। एक सवाल था बंड्या के दिल के अंदर, तो बंड्या ने वहाँ पे पूछा खास करके अंपायर को। गेंदबाजी के लिए गेंदबाज आते हुए सूचित दिया है। सूचित गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाले। राईट मध्ये विकेट, सुंदर चेंडू, चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला, गेंद का बल्ले का कोई संपर्क नहीं। देखने वाली बात है, अपील मांगते हुए, ये अपील की स्टाइल देखिए, ये बंड्या की एक खासियत है जिसके लिए बंड्या पहचाने जाते कि अपील बहुत ही बेहतर अपील करते हुए अंपायर ने यहाँ पे नॉट आउट कर दिया। बिंदी गेंद आती हुई, मगर सफल गेंद कह सकते हैं। जिस तरीके से सुजीत ने पहली ये गेंदबाजी के अंदर सुजीत ने एक ही रन खर्च किया था, उसके बाद एक रन, उसके बाद बिंदी गेंद आती हुई, अब फिर से तैयार है गेंदबाजी के लिए सुचित तैयार है। ज्यादा समय लेते हुए अशोक और बाबा बीच मैदान में खेलने के लिए तैयार है। गेंदबाजी के लिए गेंदबाज सूचित आते हुए विकेट, चेंडू आखूड टप्प्याचा होता, चेंडू पूल केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सीमा रेखा पार चौकार। मोठी मॅच म्हणजेच आपण पाहतोय भगवा चषक 2021। सर्व खिलाडूंचं मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापूर्वक हार्दिक स्वागत। गेंदबाजी के लिए गेंदबाज आते हुए कुछ डिस्कशन चलता हुआ बीच मैदान के अंदर, ज्यादा समय लेते हुए देते मौका डीजे के लिए। डीजे थोड़ी देर आप मनोरंजित कीजिए, डीजे वाजवा। अच्छी गेंदबाजी की शुरुआत तो बहुत अच्छी की थी, उसके बाद अशोक का बल्ला बोलता हुआ पहली गेंद के ऊपर एक रन, उसके बाद एक, उसके बाद बिंदी, उसके बाद एक चौवा आता हुआ, और उसके बाद फिर से बैकवर्ड पॉइंट की तरफ डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ चौका आता हुआ, चौवा आता हुआ। 4 धावांनी धावसंख्येत पडले, धावसंख्या पोहोचले आतापर्यंत 10 या धावसंख्येवर। शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय तो गोलंदाज, पॉवर प्लेचं षटक आहे, सूचित सज्ज झालाय। अटम ओ द विकेटचा मागा करताना दिसतोय, सामना करण्यासाठी सज्ज झालाय तो सामना वीर अशोक आणि बावा ऑन स्ट्राइक। अशोक पद्दुमले ऑन स्ट्राइक। सुंदर चेंडू, चेंडू पुनः प्ले कट केलाय, हो कभी भी मामला बन सकता है। यहाँ पे फील्डिंग अच्छी की थी, गेंद को गैदर न कर पाए, मगर यहाँ पे इन्होंने कोई रिस्क नहीं लिया क्योंकि इनके पास ये कंसिस्टेंसी है, ये एक्सपिरियंस है। षटक क्रमांक 1 समाप्त होते, एक षटका अखेर धावसंख्या पोहोचले 10 या धावसंख्येवरती। सलामीची जोडी अशोक पद्दुमले आणि बाबा दाडवे अजूनही मैदानात। देते मौका सुने एक मधुर संगीत डीजे द्वारा। डीजे गेंदबाजी के लिए गेंदबाज आते हुए शिरीष की एक अलग पहचान है। शिरीष म्हणजे सागर आंबरेचे मोठे बंधू, ज्या सागर आंबरेला कोकण एक्सप्रेस म्हणून किताब भेटलेलं आहे, ओळखले जाते, ज्याची तेज रफ्तार गोलंदाजी ज्याच्यामुळे तो ओळखला जातो। पण इथं उलट आहे की सागर आंबरे फलंदाजीमध्ये सुद्धा अप्रतिम कामगिरी ज्याने केली होती गोलीबारच्या मैदानामध्ये नगराध्यक्ष चषक। तुमच्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या टीमने आणि मी देतोय। बाळू सरांचं नाव बाळू सखाराम सनगरे हे आहे।
थँक्यू व्हेरी मच. तुम्ही नाव चांगलं सांगितले. बालू सकाराम सनगरे त्यांचं नाव आहे, पण बालू हा त्यांचं टोकन नाव आहे. जसं काल बालूने आपल्या 2 झेल टिपल्या होत्या, अप्रतिम झेल, म्हणजे त्याचं नाव अजिंक्य अजिंक्य आंबरे. तसं बालूचं नाव जसं अजिंक्य आवाशीचं, तसं बालू सनगरेचं नाव काय? हा होता 19वा उत्तर. आत्तापर्यंत 18 उत्तर फोनवरती आलेत आणि मलाच विचारतात नाव काय सांगा. बक्षीस पण आम्हीच लावलंय, नाव सुद्धा नाही, विचारतात. पण मी स्वतःहून सांगितले. थँक्यू. तुम्ही सांगितले बालू सकाराम सनगरे म्हणून, पण बालू म्हणजे काय आहे सांगायचे. सुंदर चेंडू, चेंडू पोल केला, चेंडू आकाशात है, गेंद के नीचे फील्डर आते हुए मौका चढ़ते हुए, ये मौके को इन्होंने गवाया, ये महंगा साबित हो सकता है. रन संख्या कुल मिला के 2 के साथ बढ़ती हुई, कुल मिला के अब तक की 12, 2 धावांनी धावसंख्येत भर पडल्या, धावसंख्या पोहोचले 12 धावसंख्येवरती. थँक्यू व्हेरी मच हर्षदीप सर. हर्षदीपने आम्हाला सांगितलं एक 19वा आन्सर इथं आला होता. 19वा आन्सर फक्त इथं आला होता आणि तो सुद्धा अजूनपर्यंत काही सफल झालेला नाहीये. गेंदबाजी के लिए फिर से गेंदबाज आते हुए शिरीष तैयार है. शिरीष आंबरे मैन फ्रॉम आवाशी सागर के बड़े भाई गेंदबाजी के लिए आते हुए. और स्ट्राइक बैट्समैन की बात करें तो यहाँ पे ये बावा है. ओहो सुंदर चेंडू, ये देखिए ये अपील मांगे, मगर ये अंपायर है, ये अंपायर कंसिस्टेंसी वाले अंपायर है. ये इनकी नजर टिकी हुई अंपायरिंग की अंपायरिंग के ऊपर, तो ये कोई गलती नहीं करेगी. बिंदी गेंद जरूर आई है, गेंद का बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में. यहाँ पे अपील की थी, बंड्या ने अपील की थी, मगर अंपायर के ऊपर उसका कोई भी असर नहीं हुआ, कोई प्रभाव नहीं हुआ. बिंदी गेंद के साथ रन संख्या कुल मिला के अब तक की 12. सेकंड वर्क इन प्रोग्रेस अगेन दिस मैन. सुंदर डिलिव्हरी, स्टँड अँड डिलिव्हरी. चेंडू हवेत उडवलाय, पुन्हा तोच क्षेत्ररक्षक चुका करतोय, जेल सोडली आहे. तोपर्यंत 2 धावा इथं वसूल करण्यात यश. 2 धावाने धावसंख्येत भर पडले, धावसंख्या पोहोचले आतापर्यंत 14 या धावसंख्येवरती. नितीनने इथं चूक केली आहे, नितीनने लागोपाठ दुसरा जेल सुद्धा सोडलेला आहे. धावसंख्या पोहोचले आतापर्यंत 14 या धावसंख्येवर. पुन्हा शिरीष सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती सामना करण्यासाठी. अशोक आणि बावा म्हणजे ज्यांना राम आणि लक्ष्मणची अजगणीची जोडी म्हणून ओळखली जातात, तेच सलामीवीर म्हणून आलेले आहेत. आणि आतापर्यंत नाबाद धावा टोकल्या ते 14. धावफलकावरती धावसंख्या पोहोचले 14 या धावसंख्येवरती. पुन्हा शिरीष सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाले शिरीष. राईट ओव्हर द विकेट. स्क्वॉडचं नाव द्यायचं आहे दिनेश बुवा. तुमचं पूर्ण स्क्वॉडचं नाव आमची जे लाईव्ह वाले आहेत त्यांच्याकडे तुमचं पूर्ण स्क्वॉडचं नाव द्यायचं आहे. सुंदर चेंडू, चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येते. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावासाठी येतात दिसत आहेत. कधी भी मामला बन सकता है. फेक येतोय, फेक येईपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा सोप्या रीतीने पूर्ण होताना दिसत आहेत. 2 धावाने पुन्हा धावसंख्या सरसवली आहे. धावसंख्या पोहोचते आतापर्यंत 16 या धावसंख्येवरती. रनसंख्या की बात करें तो कुल मिला के अब तक की 16 या आकड्याबद्दल आम्ही काही सुद्धा वर्णन करणार नाही, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यावेळी 16 आकडा येतो त्यावेळी एक वेगळं इथं उत्सुकता सुद्धा येते. गोलंदाजी मार्कवरती शिरीष सज्ज. राईट ऑफ द विकेट टू दिस प्लेयर. सुंदर चेंडू, चेंडू कट केलाय, चेंडू ट्रॅव्हल होते स्क्वेअर कटच्या दिशेने. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावताना दिसतोय. नितीनने पुन्हा चूक केली आहे. नितीन आज चेंडू सोबत खेळताना दिसत आहेत. नेहमीच चांगलं काम करणारे नितीन आज काहीसे गडबडलेले दिसत आहेत. 2 धावा अवांतर धावाने धावसंख्येत भर पडले. धावसंख्या पोहोचले आतापर्यंत 18 या धावसंख्येवर. रनसंख्या कुल मिला के अब तक 18, अब तक 19 आन्सर आ चुके. बालू सरचं नाव काय म्हणून सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. एक प्रश्न होता, मी या चेंडूनंतर निश्चितच याची चर्चा करू. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय शिरीष आंबरे. राइट ओव्हर द विकेट टू दिस प्लेयर. सुंदर चेंडू, गेंद को पुल करने का प्रयास किया, गेंद का बल्ले का कोई संपर्क नहीं. बिंदी गेंद आती भी, बिंदी गेंद के साथ षटक क्रमांक दूसरा समाप्त. आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर्स टीम रिच्ड एट स्कोर ऑफ 18 फॉर लॉस ऑफ नो विकेट. अशोक एंड बावा स्टिल ऑन द क्रीज. देते मौका डीजे के लिए. सर साल्वी आम्हाला एक चांगली बातमी देतात की ज्याला आपण कोकण कन्या म्हणजे कोकण एक्सप्रेस ओळखतो, सागर, त्याच्या मोठ्या बंधूने अप्रतिम गोलंदाजी केली. शिरीषने फक्त 8च धावा खर्च केल्यात, म्हणजे अप्रतिम गोलंदाजी. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर लागण्यात 18. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 22 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी एकूण 40 धावांची आवश्यकता. पाण्याचा ब्रेक होतोय, ड्रिंकचा ब्रेक होतोय, ड्रिंक जातोय मैदानामध्ये. तोपर्यंत आपण पाहिलं होतं की एक प्रश्न आपण विचारलेला होता, त्याचं उत्तर
अद्याप कोणीही दिलेलं नाही. ज्याला उत्तर माहिती असेल तरी संजोगजी यांच्याकडे तो उत्तर द्यायचा आहे की बाळूसर सनकर यांचं नाव काय. 1 वर्ष आधी म्हणजे 2 वर्ष आधी 3 वर्ष आधी एक काहीतरी 2-3 वर्ष आधी एक प्रश्न इथं आलेला होता की कट्टप्पा को बाहुबलीने क्यों मागा. याचं उत्तर अद्याप भेटलेलं नाही आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने इथं उत्तरं दिलेली आहेत पण खरा उत्तर भेटलेलं नाही आहे. तसाचा प्रश्न आहे आणि तशाच्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्याला फायनलच्या दिवशी एक उत्कृष्ट म्हणजे एक छोटंसं बक्षीस भेटणार आणि सुंदर बक्षीस भेटणार आणि ते पण या मंचावरती म्हणजे आमच्या शिवसेनेच्या मंचावरती. तब तक लेते हम छोटा सा ब्रेक, हम लेते जाते स्टूडियो में, देते मौका डीजे के लिए. थँक्यू व्हेरी मच संजोगजी. इथं रिव्हर्सिप अटेम्प, रिव्हर्सिपच्या पटक्याला काय म्हणतात आम्ही इथं काही वर्णन करणार नाही पण खरं निश्चितच वर्णन आम्ही काही इथं करणार नाही. पण रिव्हर्सिपचा फटका मारलाय आणि इथं सफल फटका झालाय. चेंडू गेला सीमा गे कापा. सुचितच्या पहिल्याच चेंडूवरती समाचार घेतलाय. 4 धावांसाठी चेंडू गेलाय. थँक्यू. थांबायचे प्लीज. 4 धावांनी धावसंख्या पोहोचले 22 धावसंख्येवर. सुंदर चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू टाकलाय. इथं अप्रतिम डिफेन्सिव्ह शॉट पाहायला भेटतो. एकदा पूर्ण दुसऱ्या धावासाठी येताना दिसत आहेत. 2 धावा सोप्या रीतीने पूर्ण करताना दिसत आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुन्हा सरसावली आहे. धावसंख्या पोहोचते 24 या धावसंख्येवरती. मगाशी जसं वर्णन केलं होतं तसाच खेळ करणारे हे दोघेही राम आणि लक्ष्मण म्हणजे अशोक आणि बाबाची जोडी मैदानात. धावसंख्या पोहोचले आतापर्यंत 14 या धावसंख्येवरती, 24 या धावसंख्येवरती, 24 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोलंदाज सुचित गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. राईट अप ओव्हर द विकेट टू दिस प्लेयर. पुन्हा रिव्हर्सिप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न हुकतोय तोपर्यंत एक धाव धावून वसूल करत आहेत. चप्पलीची रनिंग बिटवीन द विकेट. व्हाईट बॉल का इशारा अंपायर सचिन सर द्वारा. सचिन शर्मा आज पंचांच्या भूमिकेत आहेत. 2 अवांतर धाव्याने धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्या पोहोचल्या ती 26 म्हणजे 26 या धावसंख्येवर. रनसंख्या कुल मिला के अब तक की 26. द स्कोर रिच्ड एट अ स्कोर ऑफ 26. अगेन दिस बॉलर सुचित रेडी टू डिलीवर हिज बॉल राइट अप ओव्हर द विकेट टू द राइट हँडेड बॅट्समॅन Bawa Dadve on strike. Let's see what's going to happen on this ball. Suchit to Bawa. चेंडू पुल केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. तोपर्यंत क्षेत्ररक्षक नितीन चेंडूवरती येतोय आणि चेंडू जातोय पुन्हा सीमा. पुढे खेळणार असतील त्यांचा 12वा खेळाडू इथं त्यांनी पॅव्हिलियन मध्ये पाठवायचं, कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचंय आणि पूर्ण स्क्वॉड म्हणजे 12च्या खेळाडूंचं नाव सुद्धा इथं द्यायचंय. चांगलं नियोजन केलंय खास करून बाबल्या आंबरे, अजित आंबरे ज्याचं नाव आहे. धावसंख्या पोहोचले आतापर्यंत 30 या धावसंख्येवरती. रनसंख्या कुल मिला के अब तक की 30. गेंदबाजी केली. गेंदबाज जाते हुए. सुंदर चेंडू होता ब्लॅक होल मध्ये. पुन्हा चेंडू टाकलोय. चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि चेंडू जातोय पुन्हा. ओहो अभी तक कुछ भी नहीं है. रोकने में कामयाब है. किती धावा धावून काढले तर पाहूया इथं. पंचांचा जो डिसिजन यायचे संतुष्ट झाले त्या धावांवरती. किती धावा आहेत पंच निश्चितच सांगतील. 3 धावा. नील नाईट आणि रामवर्धनी सोनगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्लीज तुम्हाला हा 3रा पुकार आहे. पॅव्हलियन मध्ये येऊन यायचं आहे. नाणेफेकीचा कौल होईल. धावसंख्या पोहोचल्या आतापर्यंत 33 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची आवश्यकता. सुचित टू दिस प्लेयर. सुंदर चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 1 धाव वसूल करण्यात यश. 1 धावाने धावसंख्येत भर पडले. धावसंख्या पोहोचले आतापर्यंत 34 या धावसंख्येवर. रनसंख्या कुल मिला के अब तक की 34. गेंदबाजी केली. गेंदबाज आता वे सुचित शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. स्वतःच्या गोलंदाजी मधील राईट ओव्हर द विकेट टू ऑन स्ट्राईक बॅट्समॅन बावा. फुलटॉस चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू ट्रॅव्हल होते बॅकवर्ड पॉईंट कडे. चेंडूच्या मागे इथं क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि चेंडू जातोय पुन्हा सी मागे कापा कणकणीत चौकारासाठी.
रामवर्धन आणि सोनगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे.